नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तलाठी भरतीबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. मागे एक जी आर आलेला होता, त्याच्यावर मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. तो जी आर असा होता की 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्रातील सगळ्या गट क सरळ सेवा ह्या एमपीएससी कडे वर्ग होणार किंवा महाराष्ट्रातील सगळ्या गट क च्या ज्या सरळ सेवा परीक्षा आहे त्या एमपीएससी घेणार आहे. त्यामध्ये गट क तलाठी सुद्धा आहे, याचाही समावेश होता. आता रिसेंटली एक मोठी अपडेट आलेली आहे. ती अपडेट आहे की एमपीएससी गट क ची परीक्षा घेणार आहे. ग्राम महसूल अधिकारी अपडेट मागवलेला आहे की कोणत्या कोणत्या किती किती जागा आहे, त्यानुसार एमपीएससी जाहिरात ही पब्लिश करणार आहे तलाठ्याची. आता जाहिरात कधी पब्लिश होईल, किती जागा असतील, सिलेबस कसा असेल, पूर्व परीक्षा असेल का, मुख्य परीक्षा असेल का, मुलाखत असेल का, निगेटिव्ह मार्किंग असेल का, अशा अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष जाहिरात आल्यानंतर मिळेल. तुम्हाला युट्यूबवरती असे भरपूर व्हिडिओ मिळतील, परंतु त्यांच्यामध्ये पाहिजे तेवढं तथ्य नाही, हेही विसरता कामा नये. कारण की जाहिरात अजून एमपीएससीने गटकची कोणतीच काढलेली नाही, त्यामुळे आपण काही एक सांगू शकत नाही. किंवा एमपीएससीने पण असं क्लिअर केलेलं नाही की असा सिलेबस असेल किंवा हे असेल ते असेल. एक टेंटेटिव्ह अंदाज असा असेल की तलाठीचा जसा पेपर असेल त्या पद्धतीने 4 सब्जेक्ट असतील, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान. कदाचित 25-25 चा रेशो सेम असेल, तेवढे 100 प्रश्न असतील, 200 मार्क असेल, 2 तासाचा वेळ असेल, निगेटिव्ह मार्किंग कदाचित असेल किंवा नसेल, वगैरे वगैरे असं असेल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास चालू द्यायचा आहे. फक्त आपल्याला बघायचं आहे की गट क मध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या परीक्षा आणखी असतील. ऑलरेडी गट क चा विचार केला एमपीएससी, त्याच्यामध्ये लिपिक पदांची तर त्या ठिकाणी जाहिरात असते, म्हणजे क्लरिकल टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट वगैरे वगैरे, ह्या तर जाहिराती त्याच्यामध्ये आहेत. तरी महाराष्ट्रातील जेवढेही काही लिपिक संवर्ग आहे सगळ्या डिपार्टमेंटचे, त्याच्यामध्ये समजा धर्मदाय डिपार्टमेंट पासून तर सगळं काही, सगळं पोलीस डिपार्टमेंट पासून आरोग्य डिपार्टमेंट पासून जेवढेही काही महत्वाचे विभाग आहे, सगळ्या विभागांचे गट क चे जे लिपिक आहे तेही एमपीएससी मार्फत भरले जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण आता रिसेंटली आणखी नगर परिषदची जाहिरात येणार आहे, ती सुद्धा एमपीएससी मार्फतच येणार आहे. नगर परिषदची जाहिरात म्हणजे सांगायचं काय, ज्याही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका, नगर परिषद वगैरे वगैरे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद वगैरे, ह्या ज्या सगळ्या काही आहे गट क च्या ज्या जाहिराती आहेत, त्या संपूर्ण गट क च्या जाहिराती एमपीएससी मार्फत पब्लिश होणार आहेत. कारण की भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती, कितीतरी विद्यार्थ्यांनी परिपत्रक पाठवलेलं होतं, आंदोलन सुद्धा केलेलं होतं आणि इच्छा सुद्धा होती विद्यार्थ्यांची प्रचंड, काय की एमपीएससीची परीक्षा तलाठीची परीक्षा एमपीएससी मार्फत व्हायला पाहिजे. ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे. फक्त आता कोणती इच्छा अपूर्ण आहे, अभ्यास व्यवस्थित करा, म्हणजे तुमचं काय होईल, सिलेक्शन होईल. बघा आपण आता हे परिपत्रक आहे, याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. विषय बघा, ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली बाबत, म्हणजे तलाठीच्या बिंदू नामावली बाबत हे आहे. हे 30 तारखेचं आहे, म्हणजे कधीच आहे, 30 जानेवारीचा आहे, 30/1/2026. बघू या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यांवरती फक्त आपण चर्चा करूया. 31/12/2025 अखेरीस रिक्त पदांची स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती मागवली आहे. सदर माहिती संवर्गाच्या एकत्रित अंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणी पत्र पाठवण्यात यावे यासाठी मागविण्यात आले. म्हणजे काय तर 31/12/2025 पर्यंत किती जागा रिकाम्या आहे तलाठीच्या, हे परिपत्रक कुणाला पाठवायचं आहे, आयोगाला पाठवायचं आहे. त्यानुसार आयोग तेवढी जाहिरात काय करेल, एमपीएससी आयोग तेवढी जाहिरात पब्लिश करेल. करिता आपणास याद्वारे अवगत करण्यात येते की ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रथम नियुक्ती आदेश, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे प्रमाणे सहित खालील तक्त्यात नमूद केलेले आहे. इथे खालील तक्त्यामध्ये दिलेलं आहे की कोणते कोणते त्याच्यामध्ये काय काय आहे ते. म्हणजे काय तर एमपीएससीने काय सांगितलेलं आहे की आयोगाकडे, हे बघा, एकत्रित अंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे काय, एमपीएससी. म्हणजे हे महत्वाचं मागणी परिपत्रक आहे, महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे, महत्वाची ही माहिती आहे. कधीही जाहिरात येऊ शकते असं आपण सांगू शकतो, परंतु जाहिरात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा पार पडून गेलेल्या आहे, शिल्लक काही नाही. जाहिरात लवकरच तलाठीची येईल, भरपूर दिवसापासून पेंडिंग पडलेली आहे. जसं मागणी पत्र नुसार जाहिराती त्यांनी पाठवल्या, एवढ्या एवढ्या जागा रिक्त आहे शासनाकडून, की लगेच तलाठीची जाहिराती येईल. जोरदार अभ्यास तुम्ही करायचा आहे. आणि सोबत सगळ्या गट क च्या परीक्षा, गट ड च्या परीक्षा नाही, ते टीसीएस, आयबीपीएस किंवा आणखी जिल्हा निवड समिती स्थानिक लेवलला होईल.
परंतु गट क च्या सगळ्या परीक्षा MPSC मार्फत या होणार आहे. आणि तलाठीची जाहिरात आल्यानंतर किंवा त्याच्या आधी समजा आयोगाने पॅटर्न पाठवला की कसा पॅटर्न असेल काय असेल त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर मी बनवून पाठवेल, जेणेकरून चांगली माहिती तुम्हाला मिळेल. जोरदार व्यवस्थित अभ्यास करा. काहींना अभ्यासामध्ये अडचण येत असेल, अभ्यास होत नसेल, अभ्यास कसा करायचा किंवा सर माझी सुरुवातच आहे, तशा विद्यार्थ्यांनी क्लास जर जॉईन केला तर त्यांना फायदा होत असतो. आपले तलाठीचे स्पेशल ऑनलाईन क्लासेस हे सुरू आहे. स्पेशल तलाठी बॅच आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण लाईव्ह लेक्चर असतात. तुम्ही ते बघितलं नाही तर रेकॉर्डिंग लेक्चर बघू शकतात. त्यानंतर सगळे तुम्हाला टेस्ट पेपर मिळतात, नोट्स मिळतात, सगळ्या काही गोष्टी मिळतात. तलाठी सोबत महाराष्ट्रातील सगळ्या सरळ सेवा परीक्षांना तो कोर्स काय होता असं तुम्हाला लागू असतो. हा एक नंबर आहे व्हॉट्सअपचा 7219709925. ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. तिथे मेन्शन करायचं आहे सर युट्यूबचा मी तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे, मला तलाठी ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे. बाकी तुम्हाला माहिती मिळेल, त्यानंतर तुम्हाला आवडलं तर तुम्ही जॉईन करू शकता. थांबू आपण आता. थँक्यू, धन्यवाद.